काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक तमुक. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला. इथे मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला. हा, अशोक शहाचे आमरसपुरी आपलं अशोक चव्हाणांचे आमरसपुरी आणि ढोकला खायला. काल जाऊन बघा ना, मी फोटो आले आहेत. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही जेव्हा 3.5 वर्षांचा उल्लेख अहो करता, सोडा हो, त्यावेळेस अहो ते मागचं सोडा, मी 3.5 वर्षाचाच बोला. 5 पासूनचा उल्लेख काय गरज आहे? 3.5 वर्ष पुरुषी आहेत मुंबई. आम्ही चुकलो असू ना असं म्हणताय. 3.5 वर्ष काय, 1 वर्ष पुरेसं आहे नाले सफाई आणि कामं करायला. मेट्रोचं काम आम्ही केली काय? नाही. मेट्रोची कामं कोणी केली? मेट्रोची कामं आम्ही नाही केली. हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे. आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची 3 मोठी कॉन्ट्रॅक्ट 4,500 कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत. त्याचा खुलासा मी उद्या करेन. नाही, पण राऊतसाहेब, त्यात दिनो मोरियाची चौकशी मग ते होती. तुम्ही बघा ना, मला कशाला विचारताय कोण दिनो मोरिया? मला माहित नाही, आदित्य ठाकरे मला माहित नाही. तुम्ही जाऊन दिनो मोरियाला विचारा. मुंबई बुडते आहे ना, त्याच्यावर बोलतोय. तुम्हाला आम्ही भाजपवरती का प्रश्न केला का? तुम्ही जे वळवताय ना बंद करा. मिठीचा जो गाळ आहे, मग मिठी मारत बसा ना म्हणावं ना. उडी मारा मिठी. सुद्धा चौकशी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही, मला माहितीये मुंबई बुडाली म्हणून बोलतोय. काही गरज नाही. आरोप कसले आरोप प्रकार? 3.5 वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? बघा काय झालं का? पंडित नेहरूचं नाव काढतात, महात्मा गांधी, मनमोहन सिंग. अरे 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना. 10.5 वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे. 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना. काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जनतेला काल बुडवलं. मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक. काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे. नाही, पण तेच आशिष शेलार. अरे आशिष शेलार कोण आहेत? त्यावेळेस आदित्य ठाकरे कुठे लंडन मध्ये थेम्सचं पाणी, कारण आम्ही नालेसफाईची कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी 1,500 कोटीचे दलाली खाल्लेले. मी आता सांगतो, आशिष शेलार समोर या. गेल्या 3.5 वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे 35,000 कोटीची कमिशनबाजी झाली आहे. आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले. आशिष शेलार याच्यावर बोला. निवडणुका का घेतल्या नाहीत? लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत? कोणी असतील ते. 35,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे. आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये, ती त्या पैशातून चालवलेली आहे, लोकांच्या पैशातून. आणि काल भुयारी रेल्वेची बुडाली, ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली. मेट्रोचा प्रकल्प फेल गेला असं म्हणायचं का? कारण ज्या प्रकारे घाई केली, MMRD असं म्हणत होतं की भूमी 2017च्या माहितीचे अधिकारी असं म्हणत होतं की भूमिगत मेट्रो मुंबईसाठी नको, जर मुसळधार पाऊस पडला तर आतमध्ये पाणी जाऊ शकतं. कालचा प्रत्यय आला. हे आपण काल पाहिलेलं आहे ना. त्याला जबाबदार कोण आहे? त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे मेट्रो बुडाल्याबद्दल आणि ज्याने घाई केली त्याबद्दल. फक्त श्रेयवाद, क्रेडिट वॉर, त्याच्यासाठी हे सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात. आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात. देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी. 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून? 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करतायत? देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री. माझं बोलणं होऊ द्या. 3-4 वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे? काय करताय तुम्ही? फक्त खाताय का? काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक तमुक. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला. इथे मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला. हा, अशोक शहाचे आमरसपुरी आपलं अशोक चव्हाणांचे आमरसपुरी आणि ढोकला खायला. काल जाऊन बघा ना, मी फोटो आले आहेत. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही जेव्हा 3.5 वर्षांचा उल्लेख अहो सोडा हो, करता, त्यावेळेस अहो ते मागचं सोडा, मी 3.5 वर्षाचाच बोला. 5 पासूनचा उल्लेख काय गरज आहे? 3.5 वर्ष पुरुषी आहेत मुंबई. आम्ही चुकलो असू ना असं म्हणताय. 3.5 वर्ष काय, 1 वर्ष पुरेसं आहे नाले सफाई आणि कामं करायला. मेट्रोचं काम आम्ही केली काय? मेट्रोची कामं कोणी केली? मेट्रोची कामं आम्ही नाही केली. हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे. आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची 3 मोठी कॉन्ट्रॅक्ट
4,500 कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत, त्याचा खुलासा मी उद्या करेन. नाही, पण राऊत साहेब, त्यात नीरव मोर्याची चौकशी मग ते होती. तुम्ही बघा ना, मला कशाला विचारताय कोण दिनो मोर्या? मला माहित नाही, आदित्य ठाकरे मला माहित नाही. तुम्ही जाऊन दिनो मोर्याला विचारा. मुंबई बुडते आहे ना, त्याच्यावर बोलतोय. तुम्हाला आम्ही भाजपवरती का प्रश्न केला का? तुम्ही जे वळवताय ना बंद करा. मिठीचा जो गाळ आहे, मग मिठी मारत बसा ना म्हणावं ना, मग उडी मारा मिठी. सुद्धा चौकशी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही, मला माहितीये. मुंबई बुडाली म्हणून बोलतोय. या मी मा- आरोप प्रत्यारोपात मी महापालिका- कोणाकडे बघायचं? वा आरोप प्रत्यारोप सत्ताधारी कोण आहे? सध्या तर महापालिकेत कोणीच हा, मग त्याला जबाबदार कोण आहे? मुंबईकरांनी कोणाकडे बघायचं म्हणजे काय? मुंबईकरांनी योग्य निर्णय घ्यायचा. भविष्यात योग्य निर्णय घ्यायचा मुंबईकरांनी. तो गृह मंत्री अमित शाह ने बयान दिया, उन्होंने कहा अगर बाला साहब ठाकरे आज होते तो प्रधानमंत्री मोदी का सराहना करते जो ऑपरेशन सिंदूर को लेकर। देखिए, मैंने कहा पहले, ऑपरेशन सिंदूर ये एक फेल्योर ऑपरेशन है सबसे पहले, लेकिन इन द इंटरेस्ट ऑफ नेशन हम अपोजिशन वाले उसके ऊपर ज़्यादा बात नहीं करना चाहते. दूसरी बात यह है कि ऑपरेशन सिंदूर करने की ज़रूरत क्यों पड़ी है? इसलिए कि पहलगांव में 26 हमारी माता भगिनी का सिंदूर उजाड़ दिया आतंकवादियों ने. उसके लिए जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है, और उसका प्रायश्चित्त लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए. ये मैं बार बार कहता हूँ. नहीं तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में चूक हो गई, इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए, उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए. और ये अमित शाह कल आकर हमको ज्ञान दे रहा है मुंबई में.